तर कोणीच गिराईक फिरकत नाहीये. अगं अप्पांनी बांधलेले गिराईक पण फिरकत नाहीयेत. शक्ती, तू ना एक गोष्ट विसरतेस. तू नेहमी सारखे तुझ्या युनिक स्टाईलने बोलव ना लोकांना. हे हो ग, हे तर मी विसरलेच होते. तसं करूयात. हा, अरे या या, इडली घ्या. इडली नरम आहे गरम. अरे कुठेच नाही शाखा आमची, जगात फेमस इडली अप्पांची. अहो दिसायला भारी. ओ दादा या ना, इडली घ्या ना. दादा या तर. हो काका या ना, इडली घ्या ना. दादा दादा इडली घ्या ना, गरम इडली आहे. अप्पांची इडली आहे, जगात न्यारी आहे. घ्या ना. ओ दादा या ना. दादा स्पेशल चटणी आहे दादा. दादा या ना, इडली घ्या. दादा स्पेशल चटणी आहे दादा. दादा मला नाही वाटत कोणी गिराईक येईल. श्रद्धा असं कसं चालेल? पैसे कसे जमतील? आता ना मला खूप टेन्शन येत आहे. अगं अप्पा असते ना तर एव्हाना अर्धा इडल्यांचा डब्बा संपला असता. हो ना. ऐका 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 ऐका, ऑफर ऑफर ऑफर. आजपासून हेअर कटिंग वर दाढी फ्री. ये भावा, अरे काय बोलतो तू? ऑफर वस्तऱ्या. अरे कसली ऑफर? ऑफर अट फक्त एकच. इथे केस आणि दाढी कापून झाल्यानंतर सरळ त्या तिकडे इडली अप्पाच्या स्टॉलवर जाऊन इडली खायची, पैसे देऊन. श्रद्धा एक काम कर, पहिला इडल्यांचा नैवेद्य तुला घे. नैवेद्य? बरी आहेस ना शक्ती? हे नैवेद्य वगैरे शब्द ना तुझ्या तोंडी शोभत नाहीत. अगं तसं नाही ग, तुला नैवेद्य दिल्याने जर धंदा होत असेल ना तर मी नैवेद्यच काय आरती पण ओवाळेल तुझी. अगं पण असं आरती विचार झाला ना. स्वार्थी नाही, प्रॅक्टिकल विचार म्हणतात याला. हवं तर तू त्याला मार्केटिंग म्हण. म्हणजे बघ, तुला इडली खाताना 4 लोक बघतील आणि तेही येतील ना इडली खायला. ए हो, 1 प्लेट इडली दे मग मला. चल चल. वा 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 वा, काय इडली आहे. हा हा हा, माझ्या उभ्या आयुष्यात एवढी नरम आणि गरम इडली मी कधीच खाल्ली नव्हती. ही चटणी तर लाजवाब आहे. वा. इडली सांबार 1 प्लेट मला, 4 प्लेट याला. पटकन. वा, मला नैवेद्य दाखवल्या गिराईक पण आला. तोंडगुण चांगलाय माझा. अहो अहो, तुम्हाला इडली खाताना बघितलं ना, माझ्या तोंडाला पण पाणी सुटलंय. काय सांगता? हो. ऑर्डर घेताय ना? श्रद्धा तू यांच्या प्लेट्स भर, मला जरा बोलायचं याच्याशी. ए चल, थोडं बोलायचंय. सांबार इडलीवर टाकू का वेगळं देऊ? तुम्हाला जसं वाटेल तसं द्या. इडलीवरच देते. जशी तुमची इच्छा. हा. घ्या. अहो पाठ्यानं मी एक स्वप्न बघितलं. त्यातनं तुम्ही अशाच मला जेवण वाढत होतात आणि मी असंच जेवत होतो. तुम्ही वाढत होतात, मी 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 जेवत होतो. हो बस बस. किती जेवताय? माझी तर कंबरच मोडेल एवढं जेवण वाढून. अहो तसं नाही हो. म्हणजे काय माहितीये का, मी ना एका आलिशान डायनिंग टेबलवर बसून जेवत होतो. अच्छा, असं होय. हो. तुम्हाला सांगते, मला पण ना अशी खाण्यापिण्याची स्वप्न पडतात. म्हणजे परवा तर मला स्वप्न पडलं होतं की मी एका 5 स्टार हॉटेलमध्ये नाश्ता करते, ते पण स्वप्नात. त्या टाळी तुझी बिशी का? आता काय इडली खायला आलो म्हणून कानाखाली मारणार काय? कानाखाली मारणं पेशा नाहीये माझा. पेशा म्हणजे? जाऊ दे, सोड. ती तुझ्या आकलनाच्या पलीकडची गोष्ट आहे. बरं मला सांग, काल रात्री मी तुझ्या घराजवळ आले होते याची दवंडी नाही पिटवलीस ना? नाही म्हणजे तुझं काही सांगता येत नाही. वड्याचं तेल वांग्यावर काढायला जाशील आणि गावगजर करून मोकळा झाला असशील. मग आधी सांगायला पाहिजे होतं ना. मी सकाळी उठल्या लगेच न्यूजवाल्यांना फोन केला. तुम्ही टीव्ही नाही बघितला? मस्त न्यूजवर झळकताय तुम्ही. हा, एकदम फुल टू फेमस झालेत. एक्सक्यूज मी यू टू मी. काय समजतं काय मला? नाही, नसेल मी तुमच्यासारखा अभ्यासामध्ये हुशार, नसेल केटा सोडू शकलो मी आतापर्यंत, पण माझे लिमिटेशन्स ना मला समजतात.
विनाकारणच काय, कारण असताना पण आपण कोणाची बदनामी नाही करत, समजलं का? आणि त्यात ना बायकांच्या बाबतीत जरा जास्त सेंटिमेंटल आहे, त्यामुळे डोंट वरी, बी हॅपी. रात गई बात गई, ना तुम मेरे घर के पास आई ना मैं तुमको पाई. काय? राम राम, नमस्कार, जय शंभो. दोन प्लेट इडली द्या. शक्ती, आले आले. सलून मधली ऑफर कामाला आली. अरे आपण पण बिना डिग्री बिझनेस मार्केटिंग करू शकतो, आहे की नाही? वा रे पट्ट्या, वा, मानलं भावा तुला. या इडली घ्या. इडली गरम आहे नरम, कुठेच नाही शाखा आमची, जगात फेमस इडली अप्पांची. कशी दिली इडली? 20 रुपये प्लेट. अय्यो, इतके महाग? म्हणजे एका वेळेला 20 प्लेट विकले तर 400 रुपयाचा फायदा. म्हणजे एका महिन्याला 12 ते 15 रुपयाचा गल्ला होतो की रे? मग माझा कर्ज फेडायला का रडतो तुझा बाप? मला वाटत होतं तुझा बाप हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे म्हणजे धंदा बंद असेल, पण त्याच्या पोरीने धंदा चालू ठेवलाय म्हणून बरं वाटलं. बघ, माझे पैसे तरी नाही बुडणार. अण्णा ऐका ना, मी नंतर भेटून बोलते तुमच्याशी. ए, मी तुझ्याशी गप्पा मारायला नाही आलो, मी माझे पैसे घ्यायला आलोय. हो पण आता लगेच कसे पैसे देणार? तुम्ही प्लीज आमची परिस्थिती समजून घ्या ना. काय धाड भरली तुमच्या परिस्थितीला? खाऊन पिऊन ठणठणीत दिसतात तुम्ही. मला माझे पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजेत. चल बाजूला हो. सांगितलं नाही त्या नंतर भेटून बोलू, ते कळत नाही का तुम्हाला? आणि तुमचे पैसे परत करणार आहोत आम्ही, पळून नाही जाणार. माणुसकी नावाची काही गोष्ट आहे की नाही? माणुसकीची वार्ता तू माझ्याशी करू नकोस. चिस्तू तरी एवढी तू माझ्यावर ओरडतेस? लायकी आहे का तुझी आणि तुझ्या बापाची माझ्यासमोर उभं राहायची? अण्णा डब्बा सोडा, शेवटचं सांगते मी. पैसे द्यायचं नाव नाही आणि रुबाबा झाडतेस. आधीचं कर्ज फिटलं नाही तरी 2 लाख रुपये मागायला आली होतीस. तेव्हा कशी गयावया करत होतीस आणि आता गल्ल्यात 4 पैसे काय आले तर तुला माज आला? तू आणि तुझा बाप सारखेच. पैशाची गरज होती तेव्हा तुझ्या बापाने सुद्धा पाय धरले होते माझे, आणि आता पाय वर करून हॉस्पिटलच्या खाट्यावर झोपलाय. अरे गचकला बिचकला तर माझे पैसे परत कोण करणार? तू का तुझी अम्मा? बोललो होतो ना तुला, अप्पा आणि त्याच्या फॅमिलीला परत त्रास नाही द्यायचा म्हणून. विसरला? शंभू महादेवाची शपथ, आता तुझा खुळखुळा करूनच परत पाठवणार तुला. ए, तू काय ठेका घेतलाय का रे हिला आणि हिच्या बापाला वाचवण्याचा? हिने माझ्यावर हात उचललाय, माझ्यावर, या पुजारी अण्णावर. हो बघितलं मी, मस्त फनकावली, मजा आली. आणि का फनकावली ना ते पण बघितलं मी. एका बाईला भर रस्त्यात माणसांच्या गर्दीत त्रास दिल्याबद्दल फक्त थोबाडीतच नाही मारायला पाहिजे होती,
कमरेत लाद घालून थोबाड काळं करून हिंड काढायला पाहिजे होती तुझी. बी आवाज खाली. तू कोणाशी बोलतोय कळतंय का रे तुला? नाही कळत. कोण बे तू? बघ, माझी तुझ्याशी काय दुश्मनी नाही, पण तुला जर यांचा एवढा पुळका असेल ना तर हिच्या बापाने घेतलेलं कर्ज तू फेड, ते पण व्याजासकट. हा, फेडलं जाईल कर्ज सगळ्याच्या सगळं, ते पण व्याजासकट. पण तुझी कर्जाच्या वसुलीची पद्धत आहे ना अण्णा, एकदम चुकीची आहे. आणि दुसरी गोष्ट, गोर गरिबांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना अव्वाच्या सव्वा व्याजाने कर्ज देतोस ना, ते कायद्याने चुकीचं आहे. कंप्लेंट बिम्प्लेंट केली ना तर बिनव्याजाचा 12च्या भावात जाशील. बोल, लावू का फोन पोलिसांना? हा, खाली मान घालून निघायचं. परत जर आप्पाने त्याच्या फॅमिलीला त्रास द्यायचा विचार केला ना तर त्या दिवशी पडलेला मार आठवायचा. समजलं का? निघा. आता जातोय, पण मी माझे पैसे सोडणार नाही. मला मागच्या महिन्यात आणि या महिन्याचं दोघांचं व्याज याच महिन्यात पाहिजे, नाहीतर एका एकाला बघून घेईल. चला रे. ओ मॅडम, टेन्शन नका घेऊ, आपण आहेत. परत जर पुजारी किंवा त्याच्या माणसांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना, आपल्याला लगेच आवाज द्या. आपण इथेच आहे. हा, गरज नाही, मी समर्थ आहे त्यांना सामोरं जायला. हा, ते बघितलं मी मगाशी. काय फणकवली त्याला, भारी एकदम. मला वाटलेलं का फक्त माझ्यावरच हात उठतो तुमचा. त्या पुजारीचा तर गालच लाल केला रे. भारी भारी. आज खऱ्या अर्थाने तुमच्यातल्या स्त्री शक्तीचा अभिमान वाटला मला. योग्य ठिकाणी वापरली तुमची शक्ती. हा वहिनी साहेब, बोला. हा, लगेच निघालो. वस्तऱ्या, नंदू, इथेच थांबा, लक्ष ठेवा. काय? हा, चला येतो मी. बघा बाईसाहेब, कसा वाटला प्लॅन? छान, एकदम उत्तम उत्तम. बॉस, वहिनी बॉस, हा नकाशा कसला आहे? नाही म्हणजे माझं चांगलं काम बघून तुम्ही मला व्हाईट हाऊस बांधून देणार आहात का? म्हणजे व्हाईट हाऊस बांधून देणार असाल तर एक सांगायचं होतं की त्या व्हाईट हाऊसला व्हाईट रंग नको. म्हणजे मला सूट होईल, मला शोभेल आणि माझ्या पक्षाला सूट होईल ना, असा रंग मारून द्या. बॉस, व्हाईट हाऊस जाऊ दे, माझी काळी दाढी सोडा, आता नाही बोलणार मी. बरं भाईसाहेब, तर इथे आपल्याला आपल्या फॅक्टरीचं नवीन गेट बांधायचं आहे. अच्छा, आणि जागा अगदी मोकळीशीर आहे, म्हणजे गाड्यांना यायला जायला काहीच प्रॉब्लेम नाही. इथे आणि या साईडला काय असणार? किती वेळ वाट बघायची? वहिनीसाहेब, आहोत तुम्ही फोन केल्या केल्या लगेच निघालो मी. माफ करा, जरा एका कामात होतो ना. सरकार, एक आनंदाची बातमी आहे. ती इडली अप्पांची मुलगी आहे ना, शक्ती, अहो तिने अप्पा नसताना सुद्धा स्टॉल सुरू ठेवलाय. म्हणजे कमाल आहे त्या मुलीची. तिच्या वडिलांचं हे असं झालंय तरी पण ती खचली नाही. ती ना तुमचे सगळे पैसे लवकरात लवकर परत करेल बघा. खूप स्वाभिमानी आहे ती. आणि तिला मदत करून खरंच तुम्ही खूप मोठं काम केलं. ए, बास झालं तुझा कौतुक सोहळा. आता जरा सरकार काय सांगतात ते नीट ऐक. माफ करा सरकार, ते उत्साहाच्या भरात उत्साहाला जरा बांध घालावा आणि कामाकडे लक्ष द्यावा. नकाशा बघा, इथे आपली जी फॅक्टरी होणार आहे नवीन, त्या जमिनीचा नकाशा आहे आणि इथे फॅक्टरीचं मेन गेट असणार आहे. लवकरात लवकर कामाला लागायचं. या ठिकाणी जितकी दुकानं आहेत हटवायची. या जागेवरची दुकानं हटवायची, पण ती दुकानं कायदेशीर काय? जागा कायदेशीर आपली आहे.
दुकानं बेकायदेशीर ठरतील तुम्ही कामाला लागा. मग तर काहीच प्रश्न नाही सरकार, लगेच कामाला लागतो मी. आहे कुठे ही जागा? मार्केटमध्ये, जिथे तुझ्या त्या इडली अप्पाचं स्टॉल आहे ना तिथे. म्हणजे अप्पांचा स्टॉल हटवावा लागणार? अर्थात गेट तिथेच होणार आहे. पण सरकार. पण काय, तुझी काही अडचण आहे का? नाही तसं नाही आहे, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. प्रश्न तर फॅक्टरीत काम करणाऱ्या कामगारांच्या रोजीरोटीचा पण आहे. असं नाही सरकार, पण तुला जमणार आहे का नाही ते सांग. मी बघतो, मी बोलून बघतो त्यांच्याशी. एक मिनिट बोलून काय बघायचं? जागा आमच्या नावावर आहे, अतिक्रमण झालंय, कायद्याने आम्ही ती दुकानं हटवू शकतो. तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही. हो पटापटा कामाला लागा, चला लवकरात लवकर. या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे सगळी कारणं माझ्यासाठी अनाकलनीय आहेत. आणि आता हे एवढं सगळं वाचून ना माझं डोकं आणखी बधीर झाल्यासारखं वाटतंय. कोण बाहेर काढेल मला यातून? मी कोणाला विचारू? हाय शक्ती. हॅलो मॅम. काय ग, स्लीप वॉक करू लागलेस की काय? झोपेत चालतीयस? मॅम मला ना खरं तर काहीच कळत नाहीये. म्हणजे याआधी हे सगळं माझ्यासोबत कधीच झालं नाही. मागच्या 2 रात्रींपासून मी झोपेत घराबाहेर चालत जाते आणि दोन्ही वेळेस 2 वेगवेगळ्या घरांसमोर जाऊन उभी राहिली. म्हणजे बघा ना, आधी ती देवीच्या रूपात दिसणारी बाई आणि आता हे असं झोपेत चालणं, कशाचं कशाशी काय कनेक्शन आहे हेच कळत नाही. मला आता खूप भीती वाटायला लागलीय. हे सगळं असंच चालू राहिलं तर मला कदाचित वेड लागेल. नाही शक्ती, मी समजू शकते. हे असं अनयुज्युअल, अनपेक्षित काही घडलं ना की मनावर ताण येतोच. मॅम मी कुठल्या मानसोपचार तज्ञांकडे जाऊ का? म्हणजे या सगळ्यावर काहीतरी मार्गदर्शन मिळेल आणि काहीतरी तोडगा निघेल. तुला माझ्यावर विश्वास नाहीये का शक्ती? नाही मॅम तसं नाही, पण हे बघ, तू या पुस्तकातही वाचलं असशील, हा जो तुला झोपेत चालायचा विकार आहे ना, तो कदाचित अनुवंशिक असू शकतो. अगं, तुझ्या घरी तुझ्या आईला किंवा तुझ्या वडिलांना असं काही होत होतं का? मॅम आता ते मला कसं माहिती असणार? मला तर माझे खरे आई वडील कोण आहेत हेही माहिती नाही. म्हणूनच मी मागे तुला म्हणलं होतं, या सगळ्याची उकल तुला तुझ्या भूतकाळातच मिळेल आणि म्हणूनच तुला तुझा भूतकाळ शोधावा लागेल. तुझ्या भूतकाळातच तुला वर्तमानात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्या विकाराची पाळंमुळंच तुला ह्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढतील असं मला वाटतं. आणि त्यासाठी तुला तुझ्या भूतकाळात डोकवावंच लागेल. आणि त्यासाठी काही मदत लागली तर मी आहेच की, मी नक्की मदत करेन. शक्ती, हा सगळा काय प्रकार आहे? तुला भूतकाळात डोकवावं लागेल म्हणजे काय झालंय शक्ती? तू काही लपवतेस का माझ्यापासून? शक्ती बोल ना. श्रद्धा ऐक ना, मी आत्ता तुला काहीच सांगू शकणार नाहीये. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नंतर देते. चल चल, आपल्याला उशीर होईल लेक्चरला जायला. चल चल. काय पाप केलं होतं म्हणून फिरून फिरून सगळं माझ्याच अंगाशी येतं. या पिठासारखी अवस्था झाली माझी. इथून तिथून फक्त मीच मळला जातो. मी काय पाप केलंय? नाही, सारखा सारखा मलाच का कांदा कापावा लागतोय? कुठल्या तोंडाने आता त्या तडतड बिजलीला, त्या इडली सांबारला सांगायचं की बाई ग आता तुझा स्टॉल बंद करा? अरे पण तुला का स्टॉल बंद करायचा आहे तिचा? ही सगळी तोडफोडीची कामं माझ्याच नशिबाला काय येतात ना मला समजत नाही. आधी मोर्चे बंद करा, आता स्टॉल बंद करा. मोठ्या तोंडाने सांगून आलो होतो अजिबात स्टॉल बंद करायचं नाही. कोणी काय आलं ना तर मला आवाज द्यायचा, मी बघून घेईन सगळ्यांना. आता सरकारांनी
माझंच तोंड बंद केलंय. म्हणजे तुला हे काम करायला सरकारने सांगितलं होतं? सरकारनं आता नवीन फॅक्टरी टाकायची आहे ना, आणि ती ज्या एरियात टाकायची आहे तो आहे मार्केट एरिया. मग तिकडचे सगळे स्टॉल, दुकानं, गाळे, गाड्या जे काय असेल ते हटवायला सांगितलंय. सगळी जमीन रिकामी करून पाहिजे त्यांना. बाबो, जे ऐकतोय ते आखरीतच आहे म्हणायचं. माझं आयुष्यच आखरीत झालंय सगळं. अरे हो हो, सगळा राग त्या पिठांच्या गोळ्यांवर काढू नको. रागानं फुकतील तव्यावर टाकायच्या आधीच. नसत्या वेळी बरे जोक सुचतात रे नाना तुला. अरे गंमत केली. गंमत केली बरोबर रे, तुला सुचणारच गंमत. तुला कुठे अशी कामं करावी लागतात माझ्यासारखी. हे शिवा, मला काय वाटतं यात सगळ्यात शंभू महादेवाचीच मर्जी असेल बघ. असं कसं बरं? म्हणजे बघ ना, फिरून फिरून तुझी गाडी त्या पोरीच्या समोरच येते. आधी असं कधी घडलं होतं का? अरे कधीच नाही. मला 100% खात्री ही तीच पोर आहे जी तुझ्या आयुष्यात आपल्या घरात माप ओलांडून येणारी ह्या घरची सून होणार आहे.